पारितोषिक या ठिकाणी कलेक्ट करायचे आहेत. प्रवीणजी वांजले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर कडाव संघाला पुरस्कृत करणारे निखिलजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. निखिलजी राऊत या आपण. त्यानंतर या ठिकाणी गौरव भोईर उपस्थित आहे. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. जाऊया आपण या ठिकाणी पारितोषिक अगदी चांदई टीम साठी लागलं गेलाय. या ठिकाणी श्री 11 चांदई टीम विजयी झाल्याबद्दल सौभाग्यवती जयवंतीताई जनार्दन कोलंबे ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर विद्यमान सरपंच आणि कुमार साईशा प्रथमेश कोलंबे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि तदनंतर आदरणीय निवृत्ती बागडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज. मी विनंती करेल दोस्ती ग्रुपचे शिलेदार मयूर सरांना की आपल्या शुभ असते हे पारितोषिक आपण श्री 11 चांदई टीमला सपोर्ट करायचं आहे. या वळूया कॉम्बॉक्सकडे जिथे आपण आवाज ऐकाल सूरज आत्मोडे यांचा. रुपेशजी भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक लागलं गेलंय. कडाव टीमसाठी हे पारितोषिक असेल. बॅक टू बॅक 3 षटकार लगावणाऱ्या बॅटरला तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि बॅक टू बॅक 3 चौकार लगावणाऱ्या बॅटरला 3000 रुपयांचं कॅश प्राइज. रुपेशजी भोईर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर मी मंचावरती इन्व्हाइट करूया अर्थातच ज्याने आपल्या गोलंदाजीने संपूर्ण ISPL गाजवले अर्थातच साहिल लोंगले याचं या ठिकाणी आगमन होते. त्याला विनंती असेल की आपण मंचावरती या. आणि त्याच समवेत अगदी साहिल लोंगलेला या क्रिकेटच्या जगतामध्ये गुरुतंत्र देणारं व्यक्तिमत्व डॅनी लोंगले आपणा सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. या ठिकाणी कडाव संघाच्या ज्या टी-शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या गारवा हॉटेलच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या गेलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा मनस्वी आभार. मी विनंती करेल साहिल लोंगले याला की आपण या मंचावरती. आणि त्याच समय डॅनी लोंगले आपणास सुद्धा विनंती की आपण मंचावरती यायचे. रवी वांजले यांच्याकडून मात्र बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज. टॉस जिंकला कडाऊ संघानं आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. कल्पेश साळुंके स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कौशल गुरव आहे. तर ऋतिक रसाळ पहिलं षटक घेऊन येतोय रिव्हर एंड कडून. पहिलाच बॉल पाठीमागच्या बाजूला एज लागली होती. पाठीमागे बॉल फ्लाय होत असताना डीप थर्डमॅन मध्ये जाणारा पहिला चौकार येतोय कल्पेश साळुंकेच्या बॅटमधून. एज लागली होती. फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात बॉल पडला आणि पाठीमागच्या बाजूला एक चौकार पाहायला मिळाला. समोर खेळलेत ऑन ड्राईव्हचा दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मिड विकेटला होता. चांगला चेस केला बॉलला त्यानं. चांगल्या प्रकारे अडवलं आणि कल्पेशच्या बॅटमधून आली ती एक धाव. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. कल्पेश साळुंके आणि त्याच्या सोबतीला कौशल गुरव. कर्जत तालुक्यामधील एक आक्रमक सलामीची जोडी म्हणून जिचा उल्लेख केला जातो ती मैदानावरती
उभी आहे आणि दुसऱ्या बाजूनं ऋतिक रसाळ कान्नूरचा एक आक्रमक एक वेगवान गोलंदाज पहिलं षटक घेऊन आलाय रिव्हर एंड कडून. 2 बॉल नंतर 5 धावा धावफलकावरती. कौशलनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू बराच वेळ हवेत झेल त्या ठिकाणी मिस केला जातो आणि कौशल सारख्या एका मोठ्या बॅटरला संधी दिली जाते. पुढ्यात टाकलेला बॉल लॉप करण्याचा प्रयत्न केला, बॅटीच्या टो एंडला खालच्या भागाला बॉल ब्रश झाला, बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि क्षेत्ररक्षकाला हा बॉल जज करता आला नाहीये. 3 बॉल नंतर 6 धावा धावफलकावरती आहेत. कौशल 1 वरती खेळतोय आणि कल्पेश 5 वरती खेळतोय. फिल्डिंग जर आपण पाहिली, लॉंग ऑफला एक खेळाडू उभा आहे, एक खेळाडू डीप मिडविकेट मध्ये आहे आणि बाकी सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये समोर खेळलेत. चोरटी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. सातत्यानं गेली कित्येक वर्ष या 2 बॅटरला कडाव संघाचं प्रतिनिधित्व करताना आम्ही पाहिलंय आणि चांगलं कम्युनिकेशन, चांगला संवाद या 2 खेळाडूंच्या दरम्यान नेहमीच पाहायला मिळत असतो. ऋतिक रसाळ एक चांगला बॉलर आहे. अगो टप्प्याचा बॉल फटका व्यवस्थित बॅटवरती कनेक्ट झाला नाहीये. कमी गतीनं टाकलेला हा बाउन्सर कौशल पुल करण्याचा प्रयत्न करत होता, व्यवस्थित बॅटवरती बॉलला घेऊ शकला नाहीये आणि या चेंडूवरती मिळाली ती 1च धाव. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. आकाशजी गरत, प्रवीणजी वांजले आणि रुपीजी भोईर यांच्याकडून कडाव टीमसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिले गेले. बॅक टू बॅक 3 षटकार जर आले तर तब्बल आता पारितोषिकात वाढ 10,000 रुपयांचं कॅश प्राइज. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर टाकलेला बॉल. संदीप महाळे सर मेन पंच आहेत. वाईट बॉल दाखवत असताना अतिरिक्त स्वरूपाचा एक चेंडू या गोलंदाजाला टाकावा लागेल. वाईट एकूण धावसंख्या होतीये ती 9. पॉवर प्लेची पहिली ओव्हर सुरू आहे. सावध सुरुवात करतायत ते कडाऊचे हे 2 आघाडीचे फलंदाज. फुलटॉस बॉल या वेळेला लॉप केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. कल्पेश साळुंकेच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. यस, जसं षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे, अर्थातच आकाशजी गरत, प्रवीणजी वांजले आणि रुपीजी भोईर यांच्याकडून, तसं आता चौकार हॅट्रिक साठी सुद्धा पारितोषिकात वाढ करण्यात आलेली आहे. तब्बल चौकार हॅट्रिक जर ठोकली कडावच्या बॅटरने तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटच्या बॉलवरती कल्पेशनं एक जबरदस्त षटकार ठोकला. लॉंगॉनच्या डोक्यावरून फुलटॉस बॉल होता, त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं आणि 15 धावा कडाव टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. कर्जत तालुक्यामधील ग्रामीण क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा कडाव संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये वांगणी बदलापूर परिसरातून आलेला अंबरनाथ तालुक्यातील कान्नूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 तालुक्यांचा संघर्ष, 2 जिल्ह्यांचा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. अक्षय देशमुख याच्या हातामध्ये दुसरं षटक देण्यात आलंय. अक्षय देशमुखच्या हातामध्ये दुसरं षटक देण्यात आलंय. खांडपे विलेज एंड कडून तो गोलंदाजीला येतोय. 3 फिल्डर जर आपण पाहिले तर बाउंड्री लाईनला चिटकून आहेत. मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि बाकी सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. या वेळेला हुक केलाय स्टायलिश पद्धतीनं. कौशल गुरवनं पाठवलंय बॉलला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी गुरवच्या बॅटमधून आपण पाहिला. अकुट टप्प्याचा बॉल एक पाय उचलून हुक करत असताना पाठीमागच्या बाजूला फील्ड रेस्ट्रिक्शनचं हे षटक आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना कौशल
कौशलचा झेल पहिल्या ओव्हरमध्ये सोडला होता आणि सुटलेला एक झेल किती महागडा असू शकतो हे या बॉलवरती पाहायला मिळालं. एज लागली आहे, विकेट किपरनं बॉलला कॅरी केलंय आणि पहिला मोठा धक्का बसलाय तो फलंदाजी करणाऱ्या कडाव संघाला. कमांडीज आहे. पाठीमागे स्क्वेअर ऑफ द विकेट विकेट किपिंग करत असताना एक चांगला कॅच घेतला. पहिली विकेट मिळाली गोलंदाजी करणाऱ्या कान्नूर संघाला. ब्रेक थ्रूची गरज होती, या जोडीला फोडणं फार गरजेचं होतं आणि ती विकेट मिळवली आहे ती गोलंदाज अक्षय देशमुखनं. आणि इन ॲट नंबर 3 अभि देवघरे आपल्याला पाहायला मिळतोय. अभिच्या प्रत्येक षटकारासाठी रुपीची भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. एक हार्ड हिटर बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अभि देवघरे आणि त्याच्या समोर आहे तो अक्षय देशमुख. फटका फसलाय, हवेत आहे, क्षेत्ररक्षक लांबून आलाय आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. लगातार 2 धक्के दिलेत ते कडाव संघाला. कमांडीज आहे. अक्षय देशमुख विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. या चेंडूवरती सगळ्यांचं लक्ष असेल की विकेट हॅट्रिक नोंदवली जाणार का आणि विशाल पोखरकर 4थ्या क्रमांकावरती मैदानावर दाखल होतोय. एक चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. कडाव संघाचा मैदानामध्ये दाखल अक्षय. सन्मान दिलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वतःची विकेट वाचवण्यासाठी थोडंसं संयम दाखवत असताना, टेम्परामेंट दाखवत असताना बॅटर विशाल पोखरकर आणि 19 या धावसंख्येवरती पूर्णपणे लगाम लागला जातोय. बॅकफुट वरून कट करत असताना शॉट कव्हरला फील्ड केलं जातंय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॅट्समन आउट झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये अक्षय देशमुखनं थोडासा स्पीड ब्रेकर लावलाय. 2 महत्वाच्या विकेट त्याला मिळाल्यात. कौशलला बाद केलं, अभिला बाद केलं आणि आता चांगली बॉलिंग त्याची पाहायला मिळते. स्टार टेनिस वर्ल्डचे सर्वेसर्वा टिंकू लोभी यांचं या ठिकाणी आगमन होतोय. मनपूर्वक स्वागत. ग्लान्सचा फटका पाहायला मिळाला. मनगटी फटका शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळाला आणि एकच धाव घेतली ती कल्पेशनं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 21 धावा कडाव संघाच्या धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15, या ओव्हरमध्ये 6 धावा अक्षय देशमुखनं कमबॅक करून दिलं. चांगली बॉलिंग अक्षयची आपल्याला पाहायला मिळाली आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश साळुंके कर्जत तालुक्यामधील सगळ्यात घातक बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे तो मैदानामध्ये अजूनही उभा आहे आणि त्याच्या बाडमधून 5 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान आतापर्यंत पाहायला मिळालंय. 30 सर्कलचे निर्बंध आता हटवले गेलेत. क्षेत्ररक्षण विखुरलेलं, विस्तारलेलं आपल्याला पाहायला मिळणार आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे अंकित राऊत या गोलंदाजाकडे. 3 षटकं टाकण्यासाठी सलग 3 गोलंदाजांचा वापर यावेळेला करण्यात येतोय. अंकितच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. कदाचित अक्षयला
स्वतःच्या कोट्यातील दुसरं षटक यानंतर देण्यात येऊ शकतं, कारण आत्तापर्यंतचा तो चांगला गोलंदाज सक्सेसफुल बॉलर ठरलाय या स्पर्धेमध्ये. 6 धावांचं षटक आणि 2 महत्त्वाच्या बॅटरला बाद देखील त्यानं केलंय. याच दरम्यान कर्जत तालुक्यातील KPLचे यशस्वी आयोजक, तमनात खासदार ट्रॉफीचे यशस्वी आयोजक आणि आमचे जवळचे मित्र सन्माननीय देवा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. आदरणीय महेंद्रजी घारे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूयात. अंकित पहिलाच बॉल घेऊन आलाय ओव्हर द विकेटनं. बॅकफूटवरून कल्पेशनं फक्त बॉलला सन्मान दिला, सिंगल या बॉलवरती घेतली. कल्पेशनं विकेटवरती थांबणं पसंत केलंय, कारण कल्पेश नेहमी मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो, परंतु तो शांत खेळतोय. त्याला त्याच्या विकेटची किंमत माहिती आहे. स्वतःचं विकेटवरती असणं किती महत्त्वाचं आहे हे ओळखून तो खेळ करतोय. परंतु दुसऱ्या बाजूनं चांगली बॉलिंग पाहायला मिळते. अक्षयनं चांगला मोमेंटम मिळवलाय आणि अंकित देखील चांगली सुरुवात करत असताना पॉवर प्लेचे निर्बंध हटवलेत. 5 फिल्डर आपल्याला बाउंड्री लाईनला चिटकून उभे केलेले पाहायला मिळतात. विशालसाठी खोलवर टप्प्याचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्कर थोडासा खोदून काढलाय, सन्मान दिलाय आणि चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करणारा संघ आता मात्र थोडासा लगाम लावलाय. बॅट्समनला थोडंसं स्लो बॅटिंग करण्यास भाग पाडलंय. चांगली बॉलिंग दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. ती आराध्य 11 कन्नूर संघाची. डीप कव्हरला खेळाडू आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असे 5 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभे केलेत. फार चांगली फिल्डिंगचं सेटअप लावलंय ते या बॅट्समनसाठी. विशाल वेगवान खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅटला बॉल स्पर्श झालाय. विकेट किपरनं कोणतीही मिस्टेक केली नाहीये आणि तिसरा फलंदाज कडाव संघाचा बाद होतोय. कमॉन डीजे. च्या भूमिकेमध्ये आहे. दर्जेदार झेल त्यांना टिपला. 3 बॅट्समन आतापर्यंत बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या कडाऊ संघाचे आणि चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंकित राऊत हा देखील एक वेगवान गोलंदाजी करतोय, धारदार गोलंदाजी करतोय. 7 बॉल नंतर 19 धावा धावफलकावरती होत्या आणि तदनंतर 8 बॉलमध्ये केवळ 3 धावा धावफलकावरती आल्यात कडाऊ संघाच्या आणि 3 महत्त्वाचे बॅट्समन आउट झालेत. बंटी गुरव इनॅट नंबर 5 मैदानामध्ये दाखल होते. 5व्या क्रमांकावरती बंटी बॅटिंग करण्यासाठी आलाय. अंकित राऊतची चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. शरीरावरती आदळणारा बॉल, पाठीमागच्या बाजूला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी वैभव राऊत आहेत. चांगली विकेट किपिंग त्यांची पाहायला मिळाली आणि ह्या षटकामध्ये देखील भन्नाट असा मारा, तिखट असा मारा, भेदक असा मारा पाहायला मिळतोय तो गोलंदाज अंकितचा. 4 चेंडू डिलिव्हर करत असताना 1 विकेट मिळाली आहे आणि 1च धाव या गोलंदाजानं खर्च केली आहे. 2.4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 22 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला शांत बसणार नाहीये बंटी गुरव. धावसंख्येला कलाटणी देतोय, लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकतोय हा षटकार. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो, अगदी पॉपिंग क्रीजच्या खूप आतमध्ये उभा होता. लोअर फुलटॉस बॉल डाऊन होत असताना परफेक्ट मिडल केला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट ऐकायला मिळाला आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून एक जबरदस्त फटका 6 धावांसाठी बंटी गुरवच्या बॅटमधून. 28 धावा धावफलकावरती. या बाला यू मिस आय हिट त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि 4था फलंदाज परतीच्या प्रवासाला.
मुख येतो. स्वतःच्या कोट्यातील दुसरं, संघाच्या कोट्यातील चौथं षटक घेऊन आलाय अक्षय. एक चांगला बॉलर आहे, वेगवान चेंडू, त्याचबरोबरीनं चेंडू कट करण्यामध्ये माहीर आहे. लेग ब्रेक हे त्याचं अस्त्र आहे आणि त्याच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. समोर कल्पेश साळुंके आहे. कडाऊ संघाच्या फलंदाजांमधील एक मोठा खेळाडू खेळपट्टीवरती उभा आहे. चांगलं बॅटल कल्पेश आणि अक्षय या दोन खेळाडूंच्या मध्ये पाहायला मिळाल. चेंडू आणि फळी, बॅट अँड बॉल या दोन अस्त्रांमध्ये चांगलं युद्ध या ओव्हरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार. कल्पेश संयम दाखवतो आहे, शांतपणे फक्त बॉलला बाकपुटला येत कट करत असताना एकच धाव घेतली जाते. नितू माळी बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. 29 धावा धावफलकावरती आहेत. सिंगल डबल धावा जमवल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावांना धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जातंय. आपण म्हणतो ना, एव्हरी ड्रॉप्स मेक्स ओशन, थेंबे थेंबे तळे साचे. प्रत्येक धावेला महत्त्व दिलं जाते, कारण मागची मॅच देखील आपण पाहिली, स्कोर इक्वल झाला होता आणि कंपल्सरी चेसिंगवरती सामना जिंकला होता. चांदाई संघानं आउटफील्ड फास्ट आहे. पहिल्या टप्प्यावरती बॉल फरार होतोय, लॉंग ऑफच्या बाहेर येतोय. दितूच्या बॅटमधून एक दर्जेदार चौका. तेहतीस धावा धावफलकावरती. या चौकारानं थोडासा धावफलक पुढे सरसावतोय. मच निडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफुटवरून कट करत असताना चांगला चेंडू वाईड लाईनच्या अगदी जवळून बाहेर अँगल होत असताना, सुरुवातीलाच म्हटलं होतं लेग ब्रेक हे या गोलंदाजाचं अस्त्र आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरचे वळण घेत असतात. अक्षय देशमुख या गोलंदाजाचं नाव आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग आणि आता देखील मोठा फटका आल्यानंतर चांगला कमबॅक. यावेळेला पुढ्यात टाकलेला बॉल नितूनच सरळ मारलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे आणि या इनिंगमध्ये 2 कॅच ड्रॉप केल्या गेल्यात. या अगोदर पहिला कॅच ड्रॉप केला होता कौशल गुरवचा आणि आता नितूला मात्र एक संधी दिली जाते. एकूण धावसंख्या होतीये 34. कल्पेश या खेळाडूवरती सगळ्यांचं लक्ष आहे. एक मोठा बॅटर आहे. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून षटकार चौकार पाहिले, परंतु तदनंतर मात्र थोडा शांतपणे संयमी बॅटिंग करत असताना तो पाहायला मिळाला. चांगला बॉल बॅकफुटवरून कट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये जातो आहे. पूर्णपणे बीट केलं कल्पेशला आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. कर्जतमधील एक नामवंत पॅकर सालवडचे उद्योजक गणेशजी कदम यांच्याकडून कडाऊ संघासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. यूट्यूबवरती ते मॅच एन्जॉय करतायत. 34 वरती धावफलक स्थिरावलाय. शेवटचा बॉल आहे चौथ्या ओव्हरमधील. कल्पेश आणि अक्षय मधलं हे बॅटल आहे. एज लागली, पाठीमागच्या बाजूला झेल घेतला जातोय आणि मोठी विकेट मिळतीये. ती गोलंदाजी करणाऱ्या आराध्य 11 कान्नौर संघाला. ठोक डीजे. मोठा फटका मारण्यासाठी त्याला आमंत्रण दिलं. पुढे सरसाबत खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या बाजूला एज लागली, चेंडू फ्लाय झाला आणि शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं आदित्य देशमुखनं अगदी डोपे टेकत बॉलला कॅरी केलं. मोठी विकेट मिळाली गोलंदाजी करणाऱ्या आराध्य 11 कान्नौर संघाला. 4 ओव्हरचा खेळ संपला. 34 धावा या कान्नौर संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना कडाऊ संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 बॅट्समन आउट झालेत. नितू माळी स्ट्रायकिंग एंडवरती आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती साहिल गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. तर शेवटचं षटक घेऊन तेजस राऊत गोलंदाजी मार्कवरती येतोय.
तेजस राऊत रिव्हर एंड कडून गोलंदाजीला सज्ज झालाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी एक सिनियर खेळाडू कानोर टीमचा गोलंदाजीसाठी येतोय. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत. समोर 5 खेळाडू आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट 4 खेळाडू पाहायला मिळत आहेत. थोडीशी अनऑर्थोडॉक्स पद्धतीची फिल्डिंग या वेळेला सेट केली आहे राऊंड द विकेटनं. तेजसचा पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं टॉस केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि 6वा फलंदाज बाद होतोय कडाव संघाचा. मंथन डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल घेतला. छोटा क्षेत्ररक्षक आहे मंथन. कव्हर्स मध्ये फिल्डिंग करत होता. धावत आला आणि दर्जेदार झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेला. 6वा बॅटर बाद झालाय कडाव संघाचा आणि मनीष मिनमिने मैदानामध्ये दाखल होतोय. डावखुऱ्या हाताचा बॅटर मैदानामध्ये 8व्या क्रमांकावरती दाखल होतोय. राऊंड विकेटनं बॉलिंग करतोय. एक अँगल पकडून गोलंदाजी करतोय. मध्ये बॉलला रिलीज करतोय आणि बाहेर बॉलला काढतोय. चांगली बॉलिंग पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाली. 34 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॅट्समन आउट झालेत. 1-2 मोठे फटके एक फायटिंग टोटल सेट करू शकतात या मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या कडाव संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूनं गोलंदाजीतलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीतली दहशत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा जर अपवाद वगळला तर अक्षय देशमुख, अंकित राऊत या गोलंदाजांनी भेदक अशी गोलंदाजी केली आहे. तिखट अशी गोलंदाजी केली आहे. मनीष टॅप करत असताना थ्रो प्रॉपर नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती आहे 36. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 1-2 मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहे फलंदाजी करणारा कडाव संघ आणि या कडाव संघाला सपोर्ट करणारे सगळे समर्थक तर 4 चांगल्या चेंडूंच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ते कानोर संघाला सपोर्ट करणारे सगळे समर्थक. 36. 6 बॅट्समन बाद झालेत. मनीष मिनमिने डावखुऱ्या हाताचा एक चांगला बॅटर आहे आणि त्याच्या समोर तितकाच कसलेला मॅच्युअर्ड बॉलर आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड शॉट करत असताना लेग स्टंपचा गार्ड घेऊन उभा आहे मनीष. वाईड लाईनच्या अगदी जवळ बॉलला डिलिव्हर करतोय आणि आशाळभूत अशा नजरेनं बघण्याखेरीज मनीषकडे कोणतंही उत्तर नव्हतं. चांगला चेंडू पाहायला मिळाला तेजस राऊतचा. यावेळेला यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल मनीषचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि 7वा बॅट्समन बाद. हँडल करण्याचं चांगला अनुभव या गोलंदाजाकडे आहे. समोर टाकलाय बॉल. मस्तपैकी फटका मारलाय लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. एक धावेची किंमत कडाव टीमला माहिती आहे आणि हे ओळखून चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 39 रन स्कोरबोर्ड वरती. 1 चेंडू या 17 मधील बाकी आहे. षटकार आला तर 45, चौकार आला तर 43 आणि कमी धावसंख्येचा टाकला गेला तर 40च्या आतमध्ये रोखलं जाणार कडाव संघाला. चांगली बॉलिंग तेजसची राहिली आहे. एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. मोठे फटके खेळण्यासाठी हात खुले करू दिले नाहीयेत
आणि शेवटच्या बॉलवरती देखील मिळते विकेट आणि पहिल्या सत्राचा या विकेटच्या बरोबरीनं खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर कडाव संघाची धावसंख्या झाली आहे ती 39 आणि जिंकण्यासाठी टार्गेट सेट करण्यात आलंय 40 या धावसंख्येचं. उमरोली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. अमराई टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉससाठी यावं. 39 धावा धावफलकावरती झाल्या. 40चं टार्गेट ठेवण्यात आलंय. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. बदलापूर विभागातून अंबरनाथ तालुक्यातून आलेला कान्नूर संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा कडाव संघ. अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. या दरम्यान या ठिकाणी आदरणीय प्रशांतजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. महेंद्र दादा गारे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतो आपल्याला की व्यासपीठावरती या. साहिल लोंगले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर ISPL मध्ये या खेळाडूची निवड झाली आणि मोठमोठ्या खेळाडूंना गोलंदाजीच्या आपल्या फिरक्या चक्रीवरती बाद देखील केलं या खेळाडूनं. कर्जत तालुक्याचं नाव खरं तर ISPL मध्ये आदरानं घेतलं जातं आणि त्याचं एकमेव कारण निमित्त बनलं गोलंदाज बनला उमरोलीकरांचा हिरो साहिल लोंगलेचं या ठिकाणी करूत आपण शाही सन्मान. मी चेतनजी चौधरी आणि त्याचबरोबर नितीन गरत यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या ठिकाणी साहिल लोंगलेचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. ISPL संपूर्ण ISPL मध्ये 14 विकेट घेणारा हा गोलंदाज, या गोलंदाजाचा एक कर्जतचा स्टार खेळाडू A1 जोडी चषकामध्ये उपस्थित मान्यवरांच्या आयोजकांच्या पवित्र शुभ हस्ते साहिल लोंगलेचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. या दरम्यान आदरणीय प्रशांतजी घरत यांच्याकडून यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी नितीन घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांतजी घरत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही विनंती. त्याचबरोबर रत्नमणी ज्वेलर्सचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर देवा भोईर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूयात. त्याचबरोबर ज्यावेळेस खेळाडू टीमची बॅटिंग चालू होती, मॅच देखील सुरू झाली नव्हती, त्यावेळेस आमचे मित्र आकाश घरत आणि त्याचबरोबर ज्यांनी खडाव संघाला पुरस्कृत केलं ते प्रवीणजी वांजले यांच्याकडून आमच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आलं. थँक्यू. त्याचबरोबर आपण जाऊयात दुसऱ्या शुभ सन्मानाकडे. रत्नमणी ज्वेलर्सचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करूयात. मी चेतनजी चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रत्नमणी ज्वेलर्सचे ओनर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करावी विनंती. 40 धावसंख्या करायच्यात 30 बॉलमध्ये 40. नीतू माळी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. याचबरोबर रुपेशजी गारे यांचे मित्र आदरणीय शैलेश लबड्यान, त्याचबरोबर कुंभिवली गावचे माजी उपसरपंच आदरणीय रूपचंद पोलेकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि त्यांच्यासाठी शुभेच्छा येतात. अनिलजी माळी साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबर आदरणीय राहुलजी मसने साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल.
पहा शीर्षाचे आमचे वैभवजी देशमुख आणि पंकजी देशमुख यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयांचा कॅश प्राइज. 6व्या मैदानाकडे 40 धावसंख्या. याचबरोबर खरं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीनं नाव 7 समुद्रापलीकडे घेऊन गेला, बैलगाडी क्षेत्रात चालू करण्यासाठी या व्यक्तीनं खूप अथांग मेहनत घेतली. अर्थातच स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचे चिरंजीव या स्पर्धेला खरं तर सदिच्छा भेट देण्यासाठी काही वेळातच या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार आहेत. या बॉलवरती केलं आक्रमण. नितू माळीच्या गोलंदाजीवर दिला टोला ठेवून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांबच लांब दूरवरचा येतोय षटकार. त्यातला 6 बनल्यात. 44ची गरज, 34ची अजूनही गरज असणाऱ्या मैदानावरती 6 तर जरूर बनल्यात. विजयासाठी आता करायचे तब्बल 27 बॉलमध्ये 34. सुशील जिघारे आमच्या समवेत बराच या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्वक एक मार्गदर्शक म्हणून नेहमीच आमच्या सोबत असतात. आज गुणलेखकाच्या भूमिकेत नितू माळ या गोलंदाजाने देखील बराचसा विक्रम नोंदवला. मयूर पिसेकर मैदानावरती या गोलंदाजाने 1 धावसंख्या त्या ठिकाणी वाचवली होती. खरं तर खडाव टीमसाठी अगदी 2 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे आणि त्याच नितू माळीवरती आता आक्रमण केलं जात आहे. 1 बनली आहे धावसंख्येत 1 ने बदल. 7 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे. चांथ्या टीमनं देखील मागच्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली. वांजरपाड्याच्या अगेन झालेला मागचा सामना कोण विसरेल. हाय व्होल्टेज सामना होता. खरं तर 1 धावसंख्येने जिंकला. आधीच्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 1-3चे समीकरण होतं. जवळ मॅचमध्ये हलक्यात अगदी पाहायला मिळालं. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पंचांचा. व्हाईट बॉलचा इशारा येतो या ठिकाणी. 1 प्रगतीपथ बदलेल, 8 वरती जाऊन पोहोचेल. बॅटिंग करणारी टीम जी द्वितीय सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये 39 धावा खर्च करून दुसऱ्या सत्रामध्ये कानूर टीम या ठिकाणी बॅटिंग करते आणि एक धावसंख्या जमवण्यासाठी ते अट्टास करतायत खऱ्या अर्थानं आणि जमवतायत धावसंख्या. ते देखील 1 बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल त्या तब्बल. पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये. वाईटसाठी रिव्ह्यू नसेल. वाईटसाठी रिव्ह्यू नसणारे कोणत्याच प्रकारचा पंचांनी वाईट घोषित केलं. अतिरिक्त धावसंख्येच्या साह्यानं 8 आकड्यावरती जाऊन पोहोचतो. बॅटिंग करणारी टीम आराध्येनेवर कान्होर ही टीम आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मागील अतिरिक्त बॉल त्यानंतर भरपाई केली खरं तर या चेंडूची नितूनं. कारण की नितूला माहिती आहे जर आपल्याकडून जास्त धावसंख्या खर्च झाल्या तर येणाऱ्या गोलंदाजांवरती देखील तोच परिणाम होऊ शकतो. त्या कारणानं जितका आपल्याला डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळता येईल तितका खेळाचा प्रयत्न करावा, जेणेकरून सामना विजयी या ठिकाणी करायचा असेल तर आपल्या एफर्ट संघासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. आणि त्याच विचारानं नितू मैदानावरती गोलंदाजी करतोय. हा बॉल देखील चांगला वेग पाहायला मिळाला. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या सहाय्याने धावपळ सिरवला जाईल. तब्बल 8 आकड्यावरती SDJ.
सेकंड ओव्हर 32 धावा करायच्या जातं या ठिकाणी आमचे बाबू गार या ठिकाणी उपस्थित आहेत. करायचे तथा विजयासाठी तब्बल 24 बॉलमध्ये 32 करायचे असणार आहेत. मॅच खूप चांगली पाहायला मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी. ह्या बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा लांब राहिला चेंडू शरीरापासून बहुत दूर आहे. वैभव तेजस्वी जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हात बांधून ठेवलेत खरं तर पहिल्या षटकामध्ये नितून नशिबाचा षटकार तिसऱ्या बॉलवरती आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा धावफलकाला स्थगिती मिळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. विक्रांत उंबरकर आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती स्विच हिट केले. बॉल हार्डवा फळीने खेळण्याचा प्रयत्न. कल्पेश धावतो बॉलच्या मागे पण बॉल थांबत नाहीये. त्याच्यासाठी जातोय निगुड माउंडर लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. या ठिकाणी आता चौकार जरूर आलाय. 12 बनल्यात आता प्रगती पुस्तकावरती. 12 धावा इतर बाल मिळतात. अजूनही 28 ची गरज आहे. आक्रमण केले. या बॉलवरती देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर आहे पण चेंडूची गती थोडीशी बदलताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि डॉट बॉल येतोय. लगातार दुसरा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मनसुबा मानस तोच होता गोल बॅट्समनचा पण गोलंदाजानं ओळखलं त्या ठिकाणी की आता थांबवावं लागेल आपल्याला देखील. काहीतरी स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर त्या बॉलवरती केलाय. चला या दरम्यान विनंती असेल टीम अमराई आणि उमरोली या दोन टीमला की आपण टॉस साठी या ठिकाणी या. चला या दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय नियमानुसार उमरोली टीमला या ठिकाणी टॉस विन देण्यात येत आहे. उमरोली टीमचा कॅप्टन या ठिकाणी असल्यामुळे चला उमरोली टीम डिसिजन सांगा आपला. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय उमरोली टीमनं. यानंतर फिल्डिंग करेल नेक्स्ट मॅच मध्ये. दोन षटकं झालीत. पहिल्या षटकामध्ये आल्यात 8. या षटकामध्ये आल्या 5 धावसंख्या. या ठिकाणी 13 धावसंख्या पाहायला मिळतात. अगदी विश्वातला या आकड्याला अगदी ब्लॅक नंबर म्हणून देखील या आकड्याकडे आपण नेहमीच पाहतो. तो आकडा 13 जो अगदी पाहाल 13 मजल्याची बिल्डिंग. त्याचबरोबर 13 क्रमांकाचा रूम नंबर. त्याचबरोबर 13 क्रमांक गाडीला देखील घ्यायला बरेच जण घाबरतात. हा ब्लॅक नंबर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तो 13 क्रमांक या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. आता विजयासाठी या ठिकाणाहून जर गरज असेल तर करायच्या असतील तर तब्बल 18 बॉलमधून करायच्या. बॅटिंग करणाऱ्या कानूर टीमला 27 18 बॉलमध्ये 27 करायच्यात. एकीकडे शिवशक्ती कडाव टीम तर दुसरीकडे
कानोर टीम या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघर्षाच्या लढाईमध्ये कोणाचा विजय होतोय याकडे देखील सगळ्यांच्या नजरा येऊन पोहोचल्यात आता. पण जो संघर्ष करेल त्याच्या बाजूने विजय येईल यात मात्र तिळ देखील शंका नाही आहे. कारण की आता प्रत्येकजण गावाच्या अस्मितेसाठी, प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या नावासाठी या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा कौल ज्याचा बोलबाला आहे, ज्यानं याच एंडकडून अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या, तोच कडावकरांचा निथू माळी. बऱ्याचदा आपल्या संघासाठी ज्यावेळेस डिफेन्स करायच्या होत्या धावसंख्या, त्यावेळेस या खेळाडून संपूर्ण टीमला प्रोत्साहित केला, त्या देखील कमी धावसंख्या देऊन. निथू माळी आक्रमण केलं, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावेल, जज करेल बॉलला, सोडली जेल. एक धावसंख्या येते. 14 लागल्यात प्रगती पुस्तकावरती. 14 धावसंख्या इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ 27ची गरज असताना एक तर बनली आहे त्याच्यातील. अजूनही चेंडू शिल्लक असेल तर तब्बल 17 करायच्यात. 26 धावसंख्या 17 बॉलमध्ये 26 करायच्यात आपल्याला पाहायला मिळेल. एक बदलापूर विभागामधील चांगला संघ पाहायला मिळतो, तर दुसरीकडे आपल्याला या कर्जत विभागातील ज्यानं मागील काळामध्ये खरंच तर बराचदा आपलं अधिराज्य या कर्जत टेनिस बॉल क्रिकेटवरती आपल्याला पाहायला मिळालं. एक कंप्लीट केली जाईल, दुसरीला होईल का सुरुवात? एकच येते, एक एक येते. आता एक धाब्याला या ठिकाणी जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाईल. धावा झाल्यात प्रगती पुस्तकावरती. तब्बल 15 धावा इथं पाहायला मिळतात. अजूनही 25ची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 25 धावसंख्येची गरज असणार आहे या ठिकाणी. आपण पाहत आहे तिथून माळी आता एक धाबीवरती समाधान करतो प्रतिस्पर्धी संघाला. अगदी धीम्या गतीनं बॉल या दरम्यान आदरणीय स्वप्नीलचे पाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं देखील या ठिकाणी सरस स्वागत. त्याचबरोबर सुजितजी भोईर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी सरस स्वागत. निथू लगातार 3 चेंडूचे खरं तर चेंडू फेकलेत. एक धावसंख्येच्या या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू गेले आहे, क्षेत्ररक्षक हे कंप्लीट करतायत. एका धावेला आता महत्व देतात. एका धावेला चिकी सिंगल येते. 4 धावा अगदी प्रत्येक एकेरी धावसंख्येने सोडून काढल्यात. दोन्ही बॅट्समॅनला खरं तर तेजसला आणि वैभवला माहीत आहे नितूची गोलंदाजी महत्वाची, त्यामुळे आता आपण एका धावसंख्या आदरणीय परागजी आंबावणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. डॉट बॉल येतोय या ठिकाणी. 5वा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल मागील 4 चेंडूंवरती एकेरी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव आणि तेजस दोन्ही खेळाडूंना माहिती आहे याचे गोलंदाजी आपल्याला अगदी हलक्या हाताने काढायचे खेळून. व्हाईट बॉल अतिरिक्त धावसंख्येची बढती मिळेल. स्कोर कार्डवरती धावसंख्या मात्र पोहोचतील तर तब्बल 18 या आकड्यावरती 18 धावसंख्या येताना या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. तिसरं षटक चालू आहे. दोन्ही खेळाडूंना माहिती आहे आता एका धावेला महत्व देऊया, त्यानंतर 2 षटकं मिळतील त्यावरती आक्रमण. या बॉलवरती देखील केलाय प्रहार. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा बॉल देखील थांबत नाहीये त्याच्यासाठी. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या अगदी पलीकडे, पण तो वन बाउन्स जातोय की डायरेक्ट जातोय याच्याकडे देखील आता थोडं लक्ष दिलं जाईल, रेफर केलं जाईल. थर्ड अंपायर चला या आपल्याला विनंती आहे माने सर महाडचे जेपी पॅनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आता आपल्याला पाहायला मिळतील. चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. 3 षटकं झाली, पाणी घेऊन जाऊ शकता जरूर. बावीस धावा प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. आता बॅटिंग करणाऱ्या कान्होर टीमच्या 40चं खरं तर टार्गेट आहे.
त्याच्या अतुल ऑपरेटरमध्ये आमचा अक्षय या ठिकाणी पाहायला मिळतोय. उमरोली आणि अमराई यानंतरची मॅच. अमराई टीम या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे आपण बाल उमरोली टीमला या ठिकाणी टॉस देण्यात येते. नवीन नवीन नियम आपण बाल या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्वक पाहायला मिळाले. यावर्षी हा नवीन नियम आपल्याला पाहायला मिळतोय. जर दोन्ही कॅप्टन्स टॉस आपण पाहिलं इनिंग ब्रेकमध्ये जर नसेल त्याच्यातलं एकच कॅप्टन असेल तर त्या टीमला टॉस देण्यात येईल. ही खरं तर या स्पर्धेची एक वेगळीच ओळख राहिली आहे. या वर्षाच्या या हंगामामध्ये 20-25च्या हंगामामध्ये खरं तर खूप चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अभिने सांगितलं मगाशी की या वर्षीच्या हंगामातली कर्जत तालुक्यातील पहिली बाईक या ठिकाणी पाहायला मिळते. 22 झाल्यात, 18 करायच्यात आता. 12 मध्ये कुशल गुरव या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती येताना पाहायला मिळतोय. बराचसा लिडिंग फ्रॉम द फ्रंट या खेळाडूनं संघाचे नेतृत्व करताना आपण पाहिलंय. जज केलंय. शेवटच्या क्षणी बॉल थांबला नाहीये. पकडली जेल, कारण की त्याला माहिती आहे आता या ठिकाणाहून एखाद्या तरी खेळाडूला आता परतावा लागणार आहे आणि त्यानंतर पकडलेली जेल महत्त्वपूर्ण ठरते. खेळाडू होतो या ठिकाणी बाद. वैभव अकरा बॉलमध्ये करायचा तब्बल 18 धावसंख्या. कुशलनं पहिल्याच बॉलवरती एक खेळाडूला खरं तर तंबूच्या दिशेने पाठवला. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय, अक्षय देशमुख. हा देखील डॉट बॉल इथं आपल्याला पाहायला मिळतो. असं वाटलं 40 धावसंख्यांवरती देखील खरं तर दमछाक होईल खडावकरांची, पण आता खडावकरांनी दमछाक केले बॅटिंग करणाऱ्या टीमची. मागील मॅचमध्ये 82 धावसंख्येच्या पाठलागपर्यंत पोहोचला होता. खऱ्या अर्थानं वंजारपाडा टीम आपल्याला पाहायला मिळाली. या मॅचमध्ये 40 धावसंख्या बघितलं तर मागच्या मॅचपैकी या मॅचच्या अर्ध्या धावसंख्या पाहायला मिळतात. कल्पेशनं प्रोटेक्ट केलं. या बॉलला एकच येते. या बॉलवरती धावसंख्येत एक न केला जाईल बदल. आणि त्या प्रत्येक चेंडूवरती जर विचार केला ना तर एकेरीच धावसंख्या आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. जे नीतू माळीच्या तिसऱ्या बॉलवरती षटकार चढवला, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं दुसरं षटक खरं तर ज्याने हाताळलं विक्रांत उंबरकर. अवघ्या 5 धावसंख्या दिल्या, त्याच्यातील देखील एकच चौकार आपल्याला पाहायला मिळाले. राईट हँडेड बॅट्समन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता आक्रमण केलं जातं आहे, प्रोटेक्ट केलंय त्या ठिकाणी. लॉंगॉनमध्ये देखील खेळाडू आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. एकच धाव खऱ्या अर्थानं आता प्रत्येक गोलंदाजानं दिला. मग तो नितू माळी आपल्याला पाहायला मिळेल आणि आत्ताचा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव दिल्या 2 चेंडूंवरती. खऱ्या अर्थानं पहिल्या 2 चेंडूवरती एक विकेट, त्याचबरोबर एक डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर आमचे देवा अकॅडमीचे आमचे आदरणीय देविदाजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. बरेचसे पोलीस खरं तर त्यांच्या माध्यमातून घडवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. सेकंड टर्मला या ठिकाणी जेल सुटली जाते. डॉट बॉल येतोय. दडपण वाढलं जाईल या ठिकाणाहून आता, कारण की 5 षटकांमध्ये धावसंख्या 40 करायची होती. त्याच्यातील आता चौथं षटक देखील संपण्याच्या मार्गस्थानावरती येऊन पोहोचलं. आता चेंडू शिल्लक आहेत तब्बल 7 आणि करायच्या त्या 16 धावसंख्या करायच्यात. 7 बॉलमध्ये 16 करायच्यात. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मॅचमध्ये बरेचसे काही रंगत पाहायला मिळणार आहे.
कारण की संपूर्णपणे बनून राहील. पण आतापर्यंतचा जर विचार केला, आलेख जर बघितला आतापर्यंतचा, हॅलो पहा या ठिकाणी आपण पाहू शकता मॅच मध्ये खूप चांगली मजा या ठिकाणी पाहायला मिळाली. कुशलचं षटक खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण क्रुशल षटक फक्त खरं तर कुशलनं देखील मैदानावरती आता 6 बॉलमध्ये करायच्यात त्या तब्बल 16 धावसंख्या. 5 सुशीलची आपल्याला मॅचमध्ये जर पाहायला मिळालं कसं शर्टासारखा अगदी रंग बदललं की 30 बॉलमध्ये 40 धावसंख्या देखील करायला बदलापूर विभागातून इतका दूरवरचा पल्ला गाठून आलेला हा बदलापूरकरांचा कानूर टीम देखील या ठिकाणी आता दमछाक होताना त्यांची देखील पाहायला मिळते. याचं कारण ठरलं खऱ्या अर्थानं निमित्त बनलं या मॅचचा निथू माली की त्याने 2 षटकामध्ये अवघ्या फक्त 17 धावसंख्या खर्च केल्या. महत्वाचं षटक विक्रांतचं देखील पडलं अवघे 5 धावसंख्येचं षटक आणि त्याहून सगळ्यात महत्वाचा षटक कुशल गुरवनं जे हात ज्यामध्ये 1 गडी बाद करत 2 गडी बाद करत अवघ्या 1 धावसंख्येचं षटक मैदानावरती 2 धावसंख्या त्यात 1 गडी बाद केला. हे महत्वाचं षटक मैदानावरती पडताना पाहायला मिळालं. हॅलो दर्शन आणि दर्शन येतो आता खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती 6 बॉलमध्ये करायच्या दर्शनला रोखायच्यात. खरं तर 16 धावसंख्या रोखायच्या पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती दर्शनच्या हातामध्ये महत्वाचा गोलंदाजीचा खौल देण्यात येतो. या ठिकाणी रिव्हर एंड गावठाण एंड कडून या ठिकाणी पाहायला मिळतोय. दर्शनच्या हातामध्ये कौल दिलाय. यष्टीरक्षक कदाचित आज प्रकाश बदे देखील दिसत नाहीये टीम मध्ये. अभि खरं तर आज यष्टीरक्षक पाहायला मिळत आहे. दर्शनच्या पहिल्याच बॉल वरती त्याला दाखवलंय आसमान. महत्वाच्या क्षणी आपल्याला पाहायला मिळतोय ठोकलाय तेजसच्या बॅट मधून दर्जेदार षटका. रुपीजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बनवायच्यात 5 बॉलमध्ये 10. तेजस आहे ओपनर बॅट्समन. डॉट बॉल अगदी पाहत बसला या बॉलकडे. तेजस देखील पडल्यानंतर असं वाटलं की बराचसा बाहेर आहे की बॉल वाईड लाईनला धरून अगदी चिकट मारा करताना पाहायला मिळाला. अगदी 19-20 बॉलिंग चालू आहे. खरं तर आता मैदानावरती दर्शनची क्रुशल मुवमेंटला येऊन पोहोचले. मॅच 4 मध्ये 10 करायच्यात. हलक्या हाताने बॉलला ग्लास केले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे पकडलं तेजसला. खरं तर विश्वास होता तेजसवरती की करेल धावसंख्या पण आता त्याला देखील परतावं लागेल. इल बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर तेजस.
पोझिशन नंबर 4 चा खेळाडू अंकित मैदानावरती दाखल होतोय. चेंडू शिल्लक आहेत आता 3 आणि विजयासाठी करायच्या तब्बल 10 धावसंख्या. मॅच होती कुठे आणि आता आणून ठेवली आहे कुठे. 30 बॉल 40ची खऱ्या अर्थानं गरज होती आणि आता करायच्या तब्बल 3 बॉल मध्ये 10 धावसंख्येची यानंतरची मॅच आपल्याला साईल पाहायला मिळालेलं ऍक्शन. खरं तर ISPL मध्ये ज्यानं 14 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. SBCC उंबरोली टीम कडून तो नेहमी सातत्यपूर्वक हर्षल देखील आज आपल्याला पाहायला मिळेल. हे 2 खेळाडू त्याचबरोबर गणेश दल देखील पाहू शकाल. एक धावसंख्या 1 आली. आता करायच्या तब्बल 2 बॉल मध्ये 9 करायच्या असतील. असं वाटलं पहिला षटकार आल्यानंतर की यानंतर मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. डॅनियल लोंगले उंबरोलीचे खरं तर जी टीम बांधली ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. या डॅनियल लोंगले आपलं देखील या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सरसे स्वागत. पहा मागील मॅचचा जर विचार केला एकदम हाय व्होल्टेज हाय स्कोरिंग मॅच आणि ही मॅच एकदा आपण पहा त्या मॅचला धरून जर विचार केला की लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंच संपूर्णपणे फिरले जातात आमच्या बाजूने या साईडनं सांगतात दंडित केलंय. खरं तर गोलंदाजाला एक अवांतर धावसंख्या जोडली जाईल. प्रगती पुस्तकावरती 32 लागल्यात. आता 2 बॉल मध्ये करायच्या त्या तब्बल 8 धावसंख्या. इथून मोठा फटका बनला तर खऱ्या अर्थानं मॅच मध्ये संपूर्णपणे बदल निर्माण घडू शकतो. या बॉलवरती केलं आक्रमण. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महत्वाच्या क्षणी धमाका फोडणारा आणि मॅच मध्ये रोमहर्षक अंगावरती काट्या आणि शहारे निर्माण करणारा येतोय हुतुंग षटकार. मॅच मध्ये देखील पाहाल 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असताना 1 धावसंख्येनं वंजारपाडा टीमला या स्पर्धेतून पाय काढावा लागला. पण या मॅच मध्ये पहा असं वाटलं होतं की या विकेट गेल्यानंतर की असं वाटतं की काय काम टीमला या ठिकाणाहून बदलापूरचा प्रवास परत करावा लागतोय की काय असा प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच मनामध्ये निर्माण झाला होता. पण महत्वाच्या क्षणी मोक्याच्या क्षणी लागलेली घंटा खरं तर अक्षय देशमुखच्या बॅट मधून आलेला हा नवा संजीवनी. ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये अगदी झाडाला हिरवीगार पालवी फुटावी तसा आलेला हा षटकार. उजाळल्या धावा तब्बल 38 आणि करायच्या आता फक्त अवघ्या 1 बॉल मध्ये 2 धावसंख्या. एकदा जोरदार टाव होऊ द्या 1 चेंडूसाठी. 1 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 2 धावसंख्येची गरज. एक कंप्लीट केली. वाह दुसरीचा प्रयत्न. काय घडलं मैदानावरती सगळ्यांनीच पाहिलंय. 1 चेंडू 2 धावा. बॉल अडवला जरूर पण त्या ठिकाणाहून बॉल निसटला आणि कमवल्या 2 धावा. वेल प्लेड कानोर टीम. हार्ड लक टू कडाव टीम.